शेवटच्या क्षणामध्ये म्हणजे इलेक्शन मतदानाला एक 5-6 दिवस राहिलेले असताना ते अचानकपणे मला सोडून गेले. नाही, सोपी इलेक्शन मला यंदा ते मागच्या ह्याच्यासारखं आव्हान नाही. 1 to 1 इलेक्शन तुम्ही करा, असं घाणेरडं राजकारण करू नका. विजय माझाच आहे. पहिल्यांदा आता जे स्थानिक आमदार आहेत ते अजूनही त्या नगरसेवकाच्या मूडमध्येच आहे आणि नगरसेवक म्हणूनच ते वावरतात. दुसऱ्या दिवशी त्यांना ओपनिंग करायचं म्हणून रात्री 12 वाजता पोलीस बंदोबस्त आणला आणि अशा संदर्भात शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही खरं तर आमची फॅमिली कार्यरत होतो. जे काही केले ते सगळं चुकीचंच केले आत्तापर्यंत. आम्ही 10 वर्षांनी नाही, आम्ही 20 वर्षांनी मागे गेलेलो आहे. अशा स्वरूपाच्या आमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आता ते काय करायला लागले, ते टेकडी फोडून बोगदे करण्याचा प्रयत्न करतात. वेताळ टेकडी जी आहे ती वाचलीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाला धक्का लावता कामा नये. त्याचाच मला छंद आहे, निसर्गाची मला आवड आहे. मी असं समजतो की मनुष्य जन्माला जर मी आलो तर मी ह्या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आणि टेकडी वाचलीच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत वाचली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे अशी एक योजना आम्ही काढली, कारण की आमच्या स्लममध्ये काही लोकांकडे लाईट मीटर नाही आहे. मी ऑन रेकॉर्ड बोलू शकतो, हे त्यांनी दाखवावं. मी इलेक्शनला उभं पण राहणार नाही अशा परिस्थितीची मी आव्हान करतो त्यांना. जो अनुभवी माणूस आहे त्याला दिला असतं तरी हरकत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना 2 पैसे मिळावे म्हणून अशा गैरमार्गाने त्यांनी ते पैसे तिथे वापरले. आणि हे क्राईम वगैरे वाढण्याचं कारणच आहे की ही भाजपची जी काही सत्तेधारी लोक आहेत ही सगळी त्या क्राईमच्या त्या लोकांना पोसत असतात. खूप काय होणं बाकी आहे आणि काय झालं आहे म्हटलं तर काहीच झालं नाही, फक्त तक्रारीच आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. स्वागत आहे तुमचं हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत कट टू कट विथ हॅलो आपल्या स्पेशल सेगमेंटमध्ये. सध्या आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ येतो आणि सगळ्यात प्रतिष्ठेचा मतदारसंघ येतो तो म्हणजे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर 2019मध्ये जी लढत झाली तीच कट टू कट लढत 2024मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेदवार आहेत सिद्धार्थ शिरोळे आणि दत्तासाहेब भैरट. या सगळ्या मुलाखतीमध्ये निवडणुकीचा काळ आहे, सगळं वारं मतदारसंघामध्ये फिरतंय. 20 तारखेला निवडणूक आहे. या सगळ्या अनुषंगानं आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत दत्ता भैरट. सर, चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, आपणास पण सर्वांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस. माझा पहिला प्रश्न असा असेल की निवडणुकीला तर 20 दिवस शिल्लक आहेत, तिकीट जाहीर झालंय. काय वाटतं, कसं दडपण आहे का या सगळ्याकडे संधी म्हणून बघताय? नाही, अजिबात दडपण नाही आहे. कशाचं दडपण घ्यायचं? कारण की आता मागची इलेक्शन जी झाली माझी, आता आमच्या महाविकास आघाडीने इंडिया फ्रंटने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकला आणि मला पुन्हा उमेदवारी दिली. मागच्या इलेक्शनमध्ये मी खूप थोड्या मतानं पराभूत झालो. अगदी. त्याला कारण असं होतं की आमच्याच पक्षातले काही नगरसेवक, काही महापौर, उपमहापौर, आमच्या एका मंत्र्याचा मुलगा, त्याचबरोबर अशी सगळी काही वरिष्ठ नेते, अशी सगळी मंडळी अचानकपणे शेवटच्या क्षणामध्ये म्हणजे इलेक्शन मतदानाला एक 5-6 दिवस राहिलेले असताना ते अचानकपणे मला सोडून गेले. पण मला आधी जर सोडून गेले असते ना 1-2 महिने, ती मी सगळं कवर केलं असतं. पण माझी यंत्रणा त्यांच्या हातात होती. ती यंत्रणा त्यांनी इतर ठिकाणी वापरली. त्याच्यामुळे माझा थोडासा दगाफटका झाला. यंदा काय वाटतंय आता? नाही, सोपी इलेक्शन मला यंदा ते मागच्या ह्याच्यासारखं आव्हान नाही. मागच्या वेळेला पण आव्हान नव्हतं. आता आम्ही गेली 5 वर्षे सातत्याने, आम्ही पराभूत झाल्यानंतर सातत्याने 5 वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे. का मला पराभवाला सामोरे जावं लागलं याचा सखोल विचार केला आणि अशा माध्यमातून जिथे जिथे मी कमी पडलो, जिथे जिथे मला लोकांनी जे काही सोडून गेले, अशा सगळ्या लोकांच्या पॅरलल मी यंत्रणा तयार केली आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून मी माझी कार्यकर्त्यांची फळी एक वेगळी तयार केली. आणि मला आता काही वाटत नाही की हे इलेक्शन म्हणजे आव्हान आहे, कारण की मी साधारणतः 10,000 ते 15,000ने विजय होऊ शकतो अशा परिस्थितीचं आत्ता आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि माझी जी काही मतदार यंत्रणा आहे ती सक्षम आहे. आपण बघितलं 2019ला जी लढत झाली, मी इंट्रोला पण सुरुवातीला सांगितलं, 19ला जी लढत झाली ती सेम टू सेम लढत यंदा सुद्धा आहे. नाही, मागच्या वेळेला जी लढत झाली ना ती खरं तर त्यांनी गद्दारी करून
काही लोक फोडाफोडीचं राजकारण केलं, पैशाचा वापर केला, एक घाणेरडी नीती त्यांनी तिथे वापरली. उमेदवार सेम आहेत. उमेदवार सेम आहे. माझं अजूनही जाहीर आव्हान आहे, 1 to 1 इलेक्शन तुम्ही करा, असं घाणेरडं राजकारण करू नका. विजय माझाच आहे. तेच मला जोडून प्रश्न होता की उमेदवार सेम आहेत. 2019ला जी लढत झाली उमेदवारांमध्ये ती सेम टू सेम लढत 2024मध्ये होते. काय वाटतं 2019 पासून जे शिवाजीनगरचा बदल घडतोय, कसं बघता या बदलाकडे? नाही, पहिल्यांदा आता जे स्थानिक आमदार आहेत ते 4.5 वर्ष कुठेही नव्हते. ते अजूनही त्या नगरसेवकाच्या मूडमध्येच आहे आणि नगरसेवक म्हणूनच ते वावरतात. 4.5 वर्ष त्यांनी कुठलाही ठोस कार्यक्रम किंवा प्रोग्राम म्हणा किंवा काम म्हणा हे केलेलं नाही. बरं. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्याच पक्षातल्या लोकांची सुद्धा नाराजी आहे. 4.5 वर्ष त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही आणि आता सर्वेमध्ये ते पिछाडीवर असल्यामुळे त्यांना वरतून त्यांच्या वरिष्ठ लोकांनी सांगितल्यामुळे की तुझा परफॉर्मन्स वाढावा लागेल, नाही तर तू धोक्याच्या ह्याच्यामध्ये आहे, क्षेत्रामध्ये आहे. म्हणून त्यांनी ह्या गेल्या 4 महिन्यामध्ये काही त्यांना निधी उपलब्ध झाला, त्यांना प्रमोट केलं थोडक्यात त्यांच्या पक्षाने. आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर कुणाला 5 लाखाचा ठेका दे, कुणाला 10 लाखाचा ठेका दे. ते कुठल्या कामावर दिला? फक्त ड्रेनेज. बरं. आता मला एक सांगा, आमदाराचं काम काय हे ड्रेनेज आहे का हो? हे नगरसेवकांचं काम आहे. पाणी, रस्ता, वीज, स्वच्छता, ड्रेनेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी. ह्यांचा आमदारांचा विषय काय येतो की आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये कुठला तरी उद्योग आणला पाहिजे. टॅक्सेशनच्या संदर्भातले प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न इतके गंभीर झालेले आहेत. मला आश्चर्य वाटतं, मागच्या काही महिन्यापूर्वी आमच्या ह्या आमदारांनी युनिव्हर्सिटी चौकामध्ये ट्रॅफिकचं सगळं सॉल्व झालं, आता ट्रॅफिकची समस्याच नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोकांना घेऊन त्यांनी त्या चौकामध्ये साखर वाटली. तुम्ही अजूनही तिथे जाऊन शूट करा, कशा प्रकारचं ट्रॅफिक तिथे आहे. रोज लोक तिथे त्या युनिव्हर्सिटी रोडला रडतात, अशा प्रकारचं ट्रॅफिक चौकामध्ये अशा प्रकारचं ट्रॅफिक आहे. आणि ह्यांना कुठून बुद्धी सुचली की ती साखर वाटायला, मला तेच समजत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदाराचं काय काम आहे त्यांना आत्तापर्यंत समजलंच नाही. पुणे शहरामध्ये काही उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही आपल्या मतदारसंघामध्ये छोटे मोठे उद्योग आणता येतील का? महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, घर बसल्या त्यांना काहीतरी काम मिळवून देणं, अशा गोष्टी सहज शक्य होते ह्या उद्योगपतींकडनं. काही आमचे युवक बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळवून देणं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की टॅक्सेशनचं धोरण आमच्याकडे एक राबवायला पाहिजे. आमच्याकडे पूरग्रस्त वसाहत आहे. पूरग्रस्त वसाहतीमध्ये त्यांनी जे काही वाढीव बांधकाम केलेलं आहे त्याला अचानकपणे कुठल्या पद्धतीने मला माहिती नाही, पण अन्यायकारक त्यांनी तिप्पट टॅक्स लावला. वास्तविक पाहता हे आमचे पूरग्रस्त आहेत, ते बेघर होते. त्या शासनाने अजूनही त्यांना बेघर केले, कारण की त्यांची त्यावेळेला सदस्य संख्या 2 होती, आता 10 झाली. गरजेसाठी त्यांनी ते वरचं बांधकाम केलं, किंवा त्यांच्या ज्या काही मालकी हक्काच्या गोष्टी होत्या त्यांनी शासनाने त्याचा काही त्यांना मालकी हक्क दिला नाही. मालकी हक्क जर दिला असता तर त्यांनी परवानगी काढून ते बांधकाम केलं असतं. त्यांनी गरजेपोटी केलेलं ते बांधकाम आहे, त्याला अतिक्रमण म्हणत नाही, त्याला वाढीव बांधकाम म्हणतात. त्याचा तिप्पट टॅक्स लागल्यामुळे असे 1200-1500 रुपये टॅक्स येणारा त्या माणसाला काय लोकांना 3-3 लाख रुपये टॅक्स आला. कसे भरू शकतील सांगा ना? 3 लाख रुपये टॅक्स भरू शकतील का? तर अशा पद्धतीचं जे काही विषय होता, तर माननीय आमच्या पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्रजी धंगेकर यांच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आम्हाला तिकडे न्याय मिळाला थोडासा, की आम्ही त्याचा विचार करू आणि त्याचं एक हे काढू, सर्क्युलर काढू. त्यानंतर त्यांनी घाई गडबडीने आमदारांनी की आता हे श्रेय त्यांना जातं आहे सगळं हे पाहून मग त्यांनी काहीतरी गडबडीने करायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये ते श्रेय आमचंच आहे. आम्हीच त्या संदर्भात ते सगळं मांडलं. मला ह्याला जोडून एक पाटली न्याय आम्हाला मिळालेला आहे.
त्याच्यामुळे त्याची जी स्थगिती आहे ती पाटली मिळालेली आहे आम्हाला. असं श्रेय हे खरं त्यांनी घेण्याचा खूप प्रयत्न केला. तुम्ही प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं की टॅक्स संदर्भात जो हे झाला होता विषय, त्याचंच आता नेमकी सद्यस्थिती काय आहे? नाही, सद्यस्थिती अशी आहे की ही सगळी बाजू मांडल्यानंतर त्यांनी तो तेवढ्या काळामध्ये GR काढायला पाहिजे होता, त्याचा फॉलोअप ठेवायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही. आणि आता मला फॉलोअप ठेवावा लागतो, ते माझ्या माध्यमातूनच आता ते त्यांना न्याय मिळणार आहे. त्याच्या संदर्भातला पाठपुरावा आता माझा चालू आहे. ओके. आमदार म्हणून ते अपयशी ठरलेले आहे. मला एक जोडून प्रश्न विचारायचा होता की मीडियामध्ये चर्चा होती, आशानगरची जी टाकी होती त्याचं श्रेयवाद सुद्धा भाजप विद्यमान आमदार साहेबांनी घेतला. तो नेमका विषय म्हणजे ते नेमकं प्रकरण काय होतं? तो एक खूप मोठा जोकच आहे. आम्ही ह्या आमच्या भागामध्ये प्रभागामध्ये पाण्याच्या टाक्यांचं नियोजन केलं. तर त्याच्यातली एक टाकी आशानगर टाकी म्हणजे माता रमाई पाण्याची टाकी आणि माता रमाई आंबेडकर या नावानं आम्ही ते टाकी बांधली. आणि दुसरी मॅफकोची टाकी म्हणजे मॅफकोची जी जागा आहे त्या जागेमध्ये संभाजी महाराज जलकुंभ अशा पद्धतीचं आम्ही त्याला नाव दिलं. अशा संदर्भातल्या ह्या ज्या काही टाक्या आहेत पाण्याच्या, पूर्णपणे बजेट माझं आहे, मग प्रस्ताव माझा आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक एक टाकीसाठी म्हणजे मी आशानगर टाकीसाठी 173 वेळा फॉलोअप केला आहे. बरं. त्या टाकीची जागा जी आहे ती आमची एक सोसायटी आहे. त्यांनी मी काहीतरी चांगलं काम करतो म्हणून त्या जागेचं मला गिफ्ट डीड करून दिलं कॉर्पोरेशनच्या नावानं, विनामोबदला करून दिलं. म्हणजे मी खरं तर त्या सोसायटीचे आभारच मानतो, कारण की पाण्याचा प्रश्न होता. अशा पद्धतीने मला त्यांनी ती मदत केली. त्याच्यावर मी टाकी बांधू शकलो. आणि ती टाकी पूर्ण केल्यानंतर मी 173 वेळा, मी सांगतो बरं का पुन्हा एकदा, की 173 वेळा मी फॉलोअप केला आणि त्याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. जर कोणी एव्हिडन्स मागितला तर तो एव्हिडन्स माझ्याकडे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर अचानकपणे त्यांनी फ्लेक्सबाजी केली आणि अजितदादांच्या हातानं त्या टाकीचं ओपनिंग वगैरे वगैरे. पण त्याच्या आधीच्या टेस्टिंग मी केल्या, त्याच्या आधीचे वॉल मी बसून घेतले. टाकी भरून झाल्यानंतर कशा प्रकारे प्रेशरने पाणी येतं, कुठं कुठं येतं, कुठं नाही, असे सगळे चेकिंग मी केली. आणि अचानकपणे त्यांनी ती उद्घाटनाची तारीख ठरवली की हे अमुक जण येणार, तमुक जण येणार, हे नेते येणार. मग आम्हाला थोडंसं फील झालं ते की टाकी मी बांधली आणि उद्घाटन करायला हे येतात. वास्तविक पाहता उद्घाटन वगैरे जे काय त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांना जर काय करायचं होतं तर मी तिथला स्थानिक नगरसेवक ह्या नात्याने मला पण त्यांनी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. मग आम्ही आमच्या आमदारांना घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने उद्घाटन केलं. पण ते उद्घाटन करत असताना त्यांनी इतका पोलीस बंदोबस्त मागवला. आता जी टाकी केली त्याच्यावर माझं नाव लिहिलेलं होतं. बरं. संकल्पना म्हणून माझं नाव लिहिलेलं होतं. अजूनही माझ्याकडे त्या टाकीचे फोटो आहेत. यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी त्यांना ओपनिंग करायचं म्हणून रात्री 12 वाजता पोलीस बंदोबस्त आणला आणि 12 वाजता रात्री माझं असलेलं नाव त्यांनी रंगाने बंद केलं ते सगळं. आता माझं जे नाव आहे ते लोकांच्या मनातून जाणारच नाही, कारण की त्या सगळ्या लोकांना माहिती की टाकी मी केली, बजेट माझं आहे, सगळं आहे. पण त्यांनी एवढा श्रेयवाद केला त्याच्यामध्ये की गोंधळ घातला, आम्हाला जाऊच देना, पोलीस जे आहेत ते आम्हाला पुढे जाऊ देना, अशा सगळ्या संदर्भात त्यांनी जे काय केलं तर ते केविलॉना केलेला त्यांचा तो प्रयत्न होता. पण लोक माझ्याबरोबर होती. लोकांनी खूप साऱ्या कमेंट्स त्याच्यावर केल्या की श्रेयवादावरनं असं श्रेय घ्यायला नाही पाहिजे, अशा आमदारानं त्याचं कर्तृत्व काही नाही आहे आणि अशा प्रकारचं करायला नाही पाहिजे. पण त्यांनी ते केलं. लोकांच्या स्मरणात आहे ते कुणी केलं, काय केलं. त्याचबरोबर मी अजून एक मॅफकोच्या जागेमध्ये एक 60 लाख लक्ष लिटरची टाकी केली. आशानगरची 20 लाख लिटरची, ती पण आता 80% पूर्ण झालेली आहे. आम्ही आमच्या जागेचं मॅपिंग केलं की कुठल्या भागामध्ये पाणी येतं, कुठल्या भागामध्ये येत नाही, आता किती उंचावट्यावर आमचा तो भाग आहे, कशा पद्धतीने येतं, हे सगळं आम्ही मॅपिंग केल्यानंतर त्या पद्धतीने त्याचं मोजमाप केल्यानंतर आमच्या भागामधची हाईट किती आहे, टाकीची हाईट किती असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या टाकीचं डिझाईन केलं. म्हणजे त्या आता जे काही पाणी येणार आहे ते ग्रॅव्हिटीने येणार आहे. ज्याला आता लोकांना जी काही मोटर लावायला लागत होती किंवा लोक लावत होती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता त्यांचं ते बिल पण कमी झालं त्यांना ते लावावं लागत नाही.
प्रेशर मिळावं त्याच्या आधी, टाकीच्या आधी म्हणून मी 50-50 HP 2 पंप लावून म्हणजे ते बूस्टर लावला मी. ती पहिली योजना माझ्या भागामध्ये की बूस्टर लावण्याच्या संदर्भात. अशा सगळ्या पाण्याच्या संदर्भात आम्ही केल्या. काही ठिकाणी महानगरपालिका दिरंगाई करत होते. मग आम्ही आमच्या स्वखर्चानं काही पाईपलाईन टाकलेल्या आहेत. स्वखर्चानं आम्ही ड्रेनेज लाईन केल्या. स्वखर्चानं काही सोसायटींमध्ये पाण्याच्या टाक्या करून दिल्या, अंडरग्राऊंड रस्ते करून दिले. त्याबरोबर खूप काही केलं हो. म्हणजे त्याला अंत नाही. माझ्याकडची जर कामाची लिस्ट पाहिली तुम्हाला तर मला असं वाटतं 4-5 तास तर आपले बोलण्यामध्येच जातील हे सर. बरं, आता सध्या काय झालंय, महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं, बदलाचं वारं वाहत आहे. प्रत्येकजण सत्तेसाठी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने सत्ता बदल करतोय, या पक्षातून त्या पक्षात जातोय. तुमचं काम बघितलं, तुम्ही सुरुवातीपासून काँग्रेसचे एकनिष्ठ आहात, अजूनही काँग्रेसमध्येच आहात. हो. मग सगळ्या बदलाच्या वाऱ्यामध्ये कधी विचार मनात आला की पक्ष बदल करावा, काँग्रेसच का? नाही, मी पहिल्यापासून मी असेल, माझं घर असेल, आम्ही सगळे काँग्रेसच्या विचाराचे आहोत. आम्ही खरं तर पुण्याचा म्हणजे पुणे शहराला, आमच्या शिवाजीनगर भागाला पुनवडी नाव होतं. पुनवडी हे नाव असल्यापासून की आम्ही बैरट फॅमिली जी आहे ही मूळ पुण्याची, शिवाजीनगरचे मूळ पाटील. शिवाजी महाराजांच्या काळात आम्हाला पाटीलकी मिळालेली आणि अशा संदर्भात शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही खरं तर आमची फॅमिली कार्यरत होती. त्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आम्हाला काही इनाम मिळाली, काही वतनं मिळाली, ही महाराजांच्या काळापासून आमच्याकडे ती आहेत. आणि हे सगळं मिळाल्यानंतर ह्या आमच्या पुणे शहरामध्ये ज्यावेळेला 61 साली पूर आला आणि खूप लोक बेघर झाली आणि ती बेघर झाल्यानंतर जेवढ्या जागा होत्या बैरट फॅमिलीच्या, डेक्कनपासून तर औंधपर्यंत जवळजवळ 40% जागा ह्या बैरट फॅमिलीच्याच होत्या. तर अशा जागेमध्ये स्वतःहून शासनानं, गव्हर्नमेंटनी मागणी केल्यानंतर ह्या लोकांच्या पुनर्वसनासाठी ज्या जागा दिल्या गेल्या त्या बैरट फॅमिलीच्या दिल्या गेल्या. त्याच्यानंतर आमच्या फॅमिलीला हे एवढं मोठं योगदान काम आमच्या फॅमिलीकडनं झालं म्हणून राज्यपालांच्या हस्ते आम्हाला ताम्रपत्र देऊन आमचा गौरव केला गेला. आणि आमचं जे ग्रामदेवत आहे ते रोकडव मंदिर आहे. सद्गुरू जंगली महाराज जे आहेत त्याचे सेवेकरी आमची सगळी मंडळी आहेत. त्यांनी आमच्या इथे वास्तव्य केलेलं आहे. आमची जुनी मंडळी सगळे सेवेकरी. अशा आमची पूर्वी लोक जी आहेत शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बंबार्डिंगसाठी आमच्या लोकांचा तो हे होता, तिथं काम होतं आमच्या लोकांचं. आमच्या महाराजांच्या काळापासून ते आता आम्ही त्या विचाराचे आहोत, जुन्या विचाराचे आहोत. काँग्रेसने काय काम केलं, काँग्रेसने आपल्याला जे काही परिवर्तन आत्तापर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये झालं, स्वातंत्र्य काँग्रेसच्या काळामध्ये मिळालं, त्यावेळेलासुद्धा आमची काही मंडळी या स्वातंत्र्याच्या काळामध्ये या ह्याच्यामध्ये सहभागी होती. त्यापासून आम्हाला चांगलं माहिती आहे की अगदी जवाहरलाल नेहरूंपासून तर आत्तापर्यंत राहुल गांधींपर्यंतचा जो इतिहास आहे गांधी फॅमिलीचा, तो आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. मी 1984 साली युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष झालो आणि 1984 सालापासून मी आजपर्यंत काँग्रेसमध्ये आहे. कधीच विचार आला नाही की कुठे जावं. अनेक पक्षांनी मला फोडण्याचा प्रयत्न केला, काही वेळेला मला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसची ध्येय धोरणं जी आहेत ही समाजहिताची आहेत हे आमच्या पूर्णपणे लक्षात आहे. आणि त्यांनी केलेला त्याग जो आहे, काँग्रेसने केलेला त्याग आहे, गांधी फॅमिलीने त्याग जो केलेला आहे, जे सॅक्रिफाईस केलेलं आहे, ते नेहमी आम्हाला डोळ्यासमोर ते विचार करण्यासाठी त्यांच्या गोष्टी दिसत असतात. त्याच्यामुळे असा कधीच मनामध्ये विचार आला नाही. मतदारसंघाचा जर विचार केला, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बाहेरच्या विधानसभा मतदारसंघ म्हणजे बाहेरचा जो भाग आहे, खराडी असेल, हिंजवडी असेल किंवा विमाननगर हा सगळा पट्टा असेल, तर या सगळ्याच्या तुलनेत शहराचा किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आहे. म्हणजे तसा डेव्हलप भाग शिवाजीनगरमध्ये नाही आहे. काय वाटतं, मतदारसंघावरती अन्याय झाला आहे का किंवा कुठेतरी मागं पडतोय शिवाजीनगर असं वाटतंय का? अन्याय झाला आहे का म्हणण्यापेक्षा अन्याय केला आहे. बरं, कुणी केला अन्याय हा? आत्ता जे काय भाजपची आता ही 2 टर्म्स जी सत्ता होती
10 वर्ष तर काहीच केलेलं नाही त्यांनी. आणि जे काही केलं ते सगळं चुकीचंच केलं आहे आत्तापर्यंत. आम्ही 10 वर्षांनी नाही, आम्ही 20 वर्षांनी मागे गेलेलो आहे त्यांच्या अशा ह्या कृत्यामुळे. आता ह्याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर आत्तापर्यंत त्यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याप्रमाणे काही घडलं नाही आत्तापर्यंत. हे सगळं 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 लोकांसमोर आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही ह्याच्यामध्ये. आता शिवाजीनगर मतदारसंघ हा ऐतिहासिक मतदारसंघ आहे. अगदी. ह्याच्यामध्ये आकाशवाणी येते, ह्याच्यामध्ये सिमला ऑफिस येतं, ह्याच्यामध्ये कोर्ट येतं, ह्याच्यामध्ये शिवाजीनगर मोठं पोस्ट ऑफिस येतं, युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटी येतं, ॲग्रिकल्चर कॉलेज येतं, आकाशवाणी येते, ACC बोर्ड येतो, त्याच्यानंतर आमचं गोखले स्मारक येतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऐतिहासिक आहेत ह्या शिवाजीनगरमध्ये आहेत सगळ्या. तर अशा मतदारसंघाला खरं तर इतिहास आहे आणि त्या माध्यमातून अजून जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती तशा पद्धतीने झाली नाही. पर्यावरणाच्या संदर्भात धोरण जे आहे ते आम्ही पर्यावरणवादी आहोत. आम्हाला पर्यावरण हवं आहे. आम्हाला वेताळ टेकडी जी आहे ती वाचलीच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाला धक्का लावता कामा नये अशा स्वरूपाच्या आमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. आता ते काय करायला लागले ते टेकडी फोडून बोगदे करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत होतो, लोकांमध्ये फिरत होतो, नेमकं काय वाटतं लोकांना, त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की वेताळ टेकडीचा जो प्रश्न आहे, म्हणजे वेताळ टेकडी जो वाचवेल त्याला आम्ही मतदान करू. कसं बघता या सगळ्या दृष्टिकोनात? नाही, ह्या सगळ्या संदर्भात पहिली गोष्ट म्हणजे मी शेतकरी आहे. माझ्याकडे माझ्या शेतामध्ये अनेक दुर्मिळ झाडं आहेत, ती मी जोपासलेली आहेत. त्याचाच मला छंद आहे, निसर्गाची मला आवड आहे. मी असं समजतो की मनुष्य जन्माला जर मी आलो तर मी ह्या निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. त्या देण्याच्या माध्यमातून वेताळ टेकडी ही वाचलीच पाहिजे अशा प्रकारे मी ह्या सगळ्या लोकांबरोबर जोडलेलो आहो. आम्ही तो मार्च केलेला आहे, प्रोटेस्ट केलं आहे. ते होऊ नये म्हणून आम्ही पत्रकं वाटलीत. आम्ही वेताळ टेकडी जाऊन त्याचं नागरिकांच्या समोर बरोबर संवाद केलेले आहेत. अशा सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आहेत. सेनापती बापू आपला लॉ कॉलेजच्या रोडला पॅरलल जो रोड करायचं आमचं चाललं आहे ते टेकडी फोडून करायचं झालं. आमचं मत आहे तुम्ही रस्ते करा, ते टेकड्या फोडून करू नका. ह्या टेकड्या फोडल्यानंतर पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यामध्ये तो नाहीसा होणार आहे. की वेताळ टेकडी जी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा जो स्रोत आहे तो संपुष्टात येईल का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ह्याच्यामध्ये 2 बोगद्यांचा प्रस्ताव ठेवला. तो 2 बोगद्यांचा प्रस्ताव ठेवल्यानंतरसुद्धा मी नगरसेवक असताना त्याचं बजेटही आलं होतं काही आमच्या ह्याच्यामध्ये बजेट बुकमध्ये सगळं आलं होतं. त्या संदर्भात मी जवळजवळ 8 ते 10 हजार त्याच्या हरकती घेतल्या, आमच्या लोकांच्या सह्या घेतल्या आणि आम्ही तो विरोध केला त्याला. त्यावेळेला तो बोगदा कॅन्सल झाला. आता नव्यानं पुन्हा हे जे आमदार आहेत त्यानंतर ते चंद्रकांत पाटील जे आहेत हे ठेकेदारासाठी हा बोगदा करायच्या प्रयत्नात आहे. हे जर बोगदे केले तर आमच्या गोखलेनगरच्या घराच्या बाबतीत खूप मोठी पडझड होणार आहे. आधीच आमचे रस्ते लहान आहेत आणि ही जी काही अवजड वाहने त्याच्यामध्ये येणार आहेत किंवा काय येणार आहेत ह्याच्यामध्ये आमचं गोखलेनगरच नाहीसं होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या संदर्भात पण विरोध आहे. आणि टेकडी वाचलीच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत वाचली पाहिजे. याच्यासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आम्ही ते होऊ देणार नाही. तुमचा स्टँड असा आहे की टेकडी फक्त वाचली पाहिजे. बरोबर. मागच्या पंचवार्षिकीला बघितलं 2019 तुमचा पराभव झाला. ते थोडक्या मताने तुम्ही मतदानात म्हणजे इलेक्शनमध्ये पराभूत झाला. तुम्ही सत्तेत नव्हता. नेमकं त्यावेळेस 2019 पासून ते आता 2024ची निवडणूक आली. या 5 वर्षामध्ये दत्ता भैरट नेमके होते कुठे? कामात होतो. 5 वर्ष सातत्याने माझा पराभव झाल्यानंतर आम्ही लोकांच्यात होतो. लोकांमध्ये जाऊन आम्ही सगळ्या त्यांच्या समस्या ज्या आहेत त्यानंतर आम्ही ज्यांना कुठल्या प्रकारची मदत पाहिजे असेल आम्ही आमच्या परीने काही केली. त्यानंतर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना कन्व्हिन्स करून थोडंसं काय होईना आमच्या वाट्याला निधी आम्ही घेऊन, आमच्या वाट्याला म्हणजे त्यांना सांगून असा निधी वगैरे घेऊन आम्ही त्यांची कामं करत राहिलो. अनेक गोष्टी केल्या त्याच्यामध्ये. आणि तरीसुद्धा मी सांगतो माझ्या
त्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये असेल किंवा नंतरच्या काळामध्ये असेल, एक माझ्याकडनं काही लोकांच्या अपेक्षा होत्या. काय असतं की काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही महिला मंडळ आहेत की बापू आम्हाला काशीला जायचं आहे, आम्हाला कशी आमची काशी घडेल. मग त्या संदर्भात आम्ही जो दत्ता भैरट मित्र परिवाराच्या वतीने 3,500 महिलांची काशी टूर केली. मला असं वाटतं जी काशी टूर झाली आमची ती पुण्यामध्ये आजपर्यंत कुणीच केली नसेल, अशा प्रकारची आमची टूर झाली. आम्ही अजमेरला काही लोक नेली, महालक्ष्मीला नेली, अक्कलकोटला नेली, तुळजापूरला ट्रिपा झाल्या, अष्टविनायकच्या कितीतरी 4-5 हजार लोकांना आम्ही तिथे घेऊन गेलो. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलं जी आहेत त्या लहान मुलांना इमॅजिकाला आम्ही घेऊन गेलो. म्हणजे त्या इमॅजिकेचं जे काही बिल आहे ते 1,800 ते 2,000 रुपये त्यांचं ते हे होतं, फी आहे त्यांची, ती तिकीट आहे त्याचं. तर आम्ही विचार केला की काही ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी चांगली आहे त्यांची मुलं सहज त्यांच्या फॅमिलीबरोबर त्या ठिकाणी जाऊ शकतात इमॅजिकेला. मग आमच्या झोपडपट्टीतल्या मुलांचं काय, म्हणून जवळजवळ आम्ही 850 जवळजवळ आम्ही ती सगळी लहान मुलं, एवढी छोटी मुलं आम्ही इमॅजिकेला नेली. आणि खरं सांगू का तुम्हाला, त्या मुलांना तिथं नेल्यानंतर त्यांचे जे काही चेहऱ्यावरचे हावभाव होते ते असं सुद्धा जग असतं का, की इमॅजिकेचं जे असं सुद्धा जग असतं का, हे पण काय आहे, असं त्यांच्या चेहऱ्यावर खरं तर ते हावभाव होते. त्याच्यामुळे आम्हाला एक तो मनस्वी आनंद मिळाला की ह्या मुलांना आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्याकडचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर कुठल्या कामाची संधी मिळाली तर ती संधी त्यांची वाया जाऊ नये म्हणून आम्ही एक पासपोर्ट योजना केली. पासपोर्ट योजना मला असं वाटतं माझा जो प्रभाग होता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टुडंटला सगळ्यात जास्त पासपोर्ट आमच्या स्टुडंटचे असतील इथे. आम्ही ती एक मोहीम राबवली. आम्ही एजन्सीच्या मार्फत ह्या सगळ्या मुलांना गाडीने तिथे घेऊन गेलो, तिथे त्यांचे पासपोर्ट केले आणि त्यांना ते घरपोच ह्याच्याने आले, पोस्टाने आले. त्याची संपूर्ण फी जी काय होती 3-4 हजार रुपये फी होती. काय एकदम प्रोसेस काय, म्हणजे कसं काय ही योजना राबवली? आम्ही काय केले की एजन्सीला अपॉइंट केलं, त्यांच्याकडे आम्ही जाहीर केलं की ज्यांना कोणाला पासपोर्ट करायचे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अनेक फॉर्म भरून माझ्याकडे आले, जवळजवळ 901 फॉर्म माझ्याकडे त्या पासपोर्टचे आले. ह्या सगळ्या 900 लोकांना त्यांची संपूर्ण फी, त्यांना तिथपर्यंत नेणं, त्यांचे फोटो काढणं, त्यांचं सगळं करून देणं, त्यांना घरपोच पासपोर्ट मिळेपर्यंत आम्ही तो फॉलोअप ठेवला आणि त्याचा संपूर्ण खर्च मी केला. मोफत योजना केल्या. अंधारातून प्रकाशाकडे अशी एक योजना आम्ही काढली, कारण की आमच्या स्लममध्ये काही लोकांकडे लाईट मीटर नाही आहेत. कारण की लाईट मीटर घ्यायला त्यांची 4,000 रुपये भरायची परिस्थिती नाही. 200 रुपये बिल भरू शकतात पण ते 4,000 रुपयेचं मीटर घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही अंधारातून प्रकाशाकडे अशी एक योजना काढली. दत्ता भैरट मित्र परिवाराच्या वतीने ही योजना राबवण्यात आली. त्याच्यामध्ये सुद्धा 1,000 मोफत मीटरची आम्ही ज्यावेळेला योजना ती जाहीर केली, आमच्याकडेही फॉर्म आले. आणि काय होतं की ती MSEBची जी काही लोक आहेत त्यांना ती कागदपत्र अमुक तमुक सगळी आम्ही आमच्या पद्धतीने गोळा करून जवळजवळ 900 लोकांना आम्ही ते मोफत लाईट मीटर दिल्या सगळ्या. त्याच्यानंतर मी इंग्लिश मीडियम सुरू केली, कॉम्प्युटर क्लासेस सुरू केले. त्याच्यानंतर मॅफकोच्या जागेचं एक रिझर्वेशन मी माझ्या काळामध्ये ते टाकून घेतलं 11 एकरचं. म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की अनेक सोसायटींमध्ये क्लब हाऊस असतो. आमची जी जनवाडी गोखलेनगर एरिया आहे ही कॉम्पॅक्ट आहे, अशी रस्ते छोटे आहेत, ओपन स्पेस नाही, ॲमेनिटी स्पेस नाही. ह्या लोकांना म्हणजे श्वास घ्यायलासुद्धा कठीण अशा परिस्थितीचं ती झालेलं आहे. मग आम्ही त्याच्यावर एक उपाययोजना केली की आपण स्टेडियमचं रिझर्वेशन ह्याच्यामध्ये टाकून DPमध्ये आम्ही जे टाकून घेतलं त्याचा एक प्लॅन आम्ही आमच्या आर्किटेक्टकडनं करून घेतला. त्या प्लॅनमध्ये त्याच्यामध्ये एक ॲथलेटिक ग्राउंड असेल, फुटबॉलचं ग्राउंड असेल, त्याचबरोबर स्विमिंग पूल असेल, कॅफेटेरिया असेल, लायब्ररी असेल, ध्यानधारणा मंदिर असेल, लायब्ररी असेल. त्याचबरोबर तिथे आमच्या भागामध्ये राहणारी जी लोकं आहेत यांना काहीतरी कामधंद्याच्या दृष्टीने सोयी व्हावी म्हणून 250
दुकानांचं एक गोल मार्केट आम्ही त्याच्यामध्ये प्रपोज केलं, ज्याच्यामध्ये 80% जी दुकानं आहेत ती आमच्या भागातल्या लोकांसाठी ती मिळावीत अशा पद्धतीचं आम्ही एक पत्र कमिशनरांना दिलं होतं त्या काळामध्ये. आणि 20% जे आहेत हे ब्रँडेड लोकांना तिथे आणावं, म्हणजे ते मार्केट डेव्हलप होईल अशा प्रकारचा तो आम्ही प्रोजेक्ट तिथे राबवायचा प्रयत्न केला. आम्हाला जागा ताब्यात मिळण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्याच्या बाबतीचा पत्रव्यवहार माझ्याकडनं पूर्ण झाला. या सगळ्या संदर्भात मी स्थानिक आमदार त्यांच्याशी बोललो होतो की मी इथपर्यंत सगळं आणून ठेवलेलं आहे की तुम्ही आता सत्तेत आहात, आमदार आहात, तर लोकांच्या न्यायासाठी हे जे काही मी पाहिलेलं क्लब हाऊस आहे गरीब लोकांसाठी ते जर अंमलात आणलं तर आपल्याच सगळ्या ह्या लोकांची सोय होईल. पण त्यांनी आजपर्यंत रेकॉर्डवर एक पत्रसुद्धा 5 वर्षामध्ये दिले नाही. मी ऑन रेकॉर्ड बोलू शकतो, हे त्यांनी दाखवावं. मी इलेक्शनला उभं पण राहणार नाही अशा परिस्थितीची मी आव्हान करतो त्यांना. करतात हे काय खोटं करतात, हे जे काही करतात नाही सगळं खोटं करतात. म्हणजे आमदार निष्क्रिय आहेत असं म्हणायला लागेल. आहेच निष्क्रिय. आत्ता ते 4 महिन्यापासून कामाला लागले. बरं. आत्ता 4 महिने त्यांचा सर्वेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कमी दिसत होता, म्हणून त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना बोलवलं आणि तुझा परफॉर्मन्स सुधरव, नाहीतर तुला हे करावं लागेल, बॅकआउट व्हायला लागेल. त्याच्यामुळे मग त्याला वरतून फंडिंग दिला, निधी दिला. मग ते 2 लाख 5 लाख असे ठेके द्यायला लागले. ते फक्त ड्रेनेजचेच ठेके द्यायला लागले. आणि ते पण कुणाला, त्याच्याबरोबर जे 4 कार्यकर्ते असतात त्यांना दिले. त्यांनी ठेकेदाराला दिले असते ना, जो अनुभवी माणूस आहे त्याला दिला असतं तरी हरकत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना 2 पैसे मिळावे म्हणून अशा गैरमार्गाने त्यांनी ते पैसे तिथे वापरले. मी पुन्हा एकदा सांगतो, कॅमेऱ्यासमोर सांगतो की त्यांनी कामं केली नाहीत, काही गोष्टींची बिलं पण घेतली त्यांनी, पण असे उद्योग त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहेत. ते अतिशय लूट आहे ते त्यांनी केलेली आहे. कोरोना काळ ज्यावेळेस तुम्ही 19ला आपला इलेक्शन झालं विधानसभेचं 2019चं, कट टू 2020मध्ये 2021मध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त वाढला मतदारसंघात, महाराष्ट्रभर देशात होता, जगात होता म्हणावं लागेल. तर या सगळ्यामध्ये कसा अनुभव होता तुम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत होता? ह्याच्यामध्ये बघा ना, ते कोविडचा काळ आल्यानंतर मला चांगलं आठवतं की लोक भयभीत झाली होती. अगदी. आणि आम्ही जो मित्रपरिवार आहे आमचा, त्याच्या माध्यमातून एक ठरवलं की लोक खूप भयभीत झालेली आहेत, यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझी शेती आहे, माझ्याकडे 4-5 ट्रॅक्टर आहेत. ते माझे 5 ट्रॅक्टर टँकर ट्रॅक्टर म्हणजे त्याला टँकर जोडून असे मी पुण्यामध्ये आणले. त्याला जवळजवळ 300 फूट पाईप प्रत्येक ट्रॅक्टरला लावला. आणि त्याचं जे औषध आहे हे सगळं रोज 25,000 लिटर ह्या 5 ट्रॅक्टरच्या माध्यमातून, 5 टँकरच्या माध्यमातून हे आमच्या सगळ्या भागामध्ये ते फवारत होतं. आणि ह्याच्यामध्ये सगळे माझ्याकडे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत त्याचे. आमचा सगळं मित्रपरिवार त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. आता असं करत असताना काय झालं की आमच्याकडे एवढी यंत्रणा आहे, हे सगळं हो करतात, हे चांगलं झालं आहे असं सगळं लोकांना समजायला लागलं. म्हणून आम्हाला कमिशनर ऑफिसमधून फोन आला की आमचं पण ऑफिस फवारून द्या. बरं. DSP ऑफिसमधून फोन आला, काही कंपन्या आहेत बालनसाहेबांची आहे, सगळ्यांकडनं फोन आले की आमचं पण करून द्या, आमचं पण करून द्या. आम्ही करून दिलं. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये जी रेड लाईट एरिया आहे, आमच्या टँकरवर आमचे नंबर होते. त्या नंबरवर कॉल आमच्या तिथल्या काही आमच्या भगिनींचा आम्हाला आला आणि भैया हमारे पास कोई ध्यान नहीं देता है, अगर हमारे पास भी आप अगर ये दवा ये करते हो तो वो धन्यवाद होगा आपका, कुछ तो भी करो. मग आम्ही पण विचार केला की अरे खरं आहे सगळं. मग आम्ही सगळे 5 ट्रॅक्टर घेऊन ती पूर्ण रेड लाईट एरिया त्यांची फवारून दिली. हे खूप मोठं काम होतं. म्हणजे आम्हाला त्याचं मानसिक समाधान वाटलं की आम्ही हे सगळं करू शकलो. त्यानंतर रेशनिंगचे किट, माझे 13 किलोचे किट होते, म्हणजे त्याच्यामध्ये रेशनिंगचे ते एका ज्यावेळेला आम्ही त्या महिलांना देत होतो त्यांना उचलतही नव्हतं, अशा प्रकारचे आम्ही किट्स वाटले. हजारो किट्स वाटले, म्हणजे 1,000-2,000 ने असे 10,000-15,000 किट वाटले आम्ही. हे औषधं तर वाटलीच, मास्क वाटले, औषधं दिली. नंतर सगळ्यात एक महत्त्वाचं काय माहिती आहे का, की भाजीपाला घ्यायला काय त्या लोकांना बाहेर पडता येत नव्हतं.
सगळंच बंद होतं. सगळंच बंद होतं. मग आम्ही काय आमच्या शेतावरचे आमचे काही टेम्पो, माझं ट्रॅक्टर वगैरे काय घेऊन येऊन बघा आम्ही आनंदानं केले. याच्यामध्ये आम्हाला खूप मानसिक समाधान मिळालं. आमचा सगळा जो मित्रपरिवार ग्रुप आहे ना, आम्ही संध्याकाळ झाली की आम्ही हडपसरला जायचो. तिथे काही भाजी कलेक्ट करायचं, मग पुन्हा इकडं ऑफिसला यायचं, पुन्हा 4 वाजता मार्केट यार्डला जायचं आणि पुन्हा काही तिथली भाजी परचेस करायचं. आणि सगळी करून आल्यानंतर आमच्या एका हॉलमध्ये जो 70-80 महिला आम्ही ती पॅकिंग करायला ठेवायचं. एक असा बॉक्स केला होता आम्ही 13 किलोचा. तर 13 किलोच्या ह्याच्यामध्ये आम्ही अशी सगळ्या प्रकारच्या भाज्या की 8-10 दिवस पुरतील अशा प्रकारच्या भाजीचं ते आम्ही बॉक्स केले. आणि ते संध्याकाळी दुपारनंतर पॅक झाल्यानंतर आमची सगळी मित्रमंडळी ही प्रत्येक घरामध्ये ते बॉक्स वाटत गेले. त्याच्यामुळे त्या लोकांचा पण एक खूप मोठा आम्हाला हे मिळाला की भाजी आम्हाला जाता येत नाही, काही नाही. आम्ही केलं, कोविडमध्ये खूप काम केलं म्हणजे. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्या कोविडला घाबरत नव्हतो. काय आहे कोविड, कसं खरं आहे का नाही असं आम्हाला वाटत होतं. आम्ही राजरोसपणानं आम्ही हे सगळं करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला पोलिसही मदत करत होते की जा करा मदत वगैरे वगैरे करा. पण दुर्दैवानं एक दिवशी मला झाला कोविड. आणि मला झाल्यानंतर मी इतका सिरियस झालो की मी जवळजवळ 25-26 दिवस ICUमध्ये होतो. बापरे. डॉक्टरांनी सांगितलं की काही खरं नाही, अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा आल्या होत्या. आणि काय मला ह्या लोकांचीच पुण्याई असेल काहीतरी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून वाचलो. आणि डॉक्टर चेतन पाटील जे आहेत ते बाहेर आल्यानंतर मला म्हणाले की काहीतरी चमत्कार आहे, नाही तर तुमची कंडिशन खूप सिरियस झाली होती, काहीतरी चमत्कार आहे म्हणून तुम्ही वाचलात. तर मी भगवंताला आणि माझ्या ह्या सगळ्या लोकांना त्यांचेच आशीर्वाद असतील मला कदाचित, म्हणून मी वाचलो. असं आम्ही कोविडमध्ये काम केलं. तुम्ही सगळी कामं सांगितली. आमदार नसताना, सत्तेत नसताना तुम्ही एवढी सगळी कामं केलीत. आता आमदार झाल्यानंतर काय काय करू शकता? नेमकं विजन काय आहे शिवाजीनगरसाठी येणाऱ्या 2024? शिवाजीनगरमध्ये विजन काय आहे माहिती आहे का? पहिल्यांदा की ट्रॅफिकचा जो विषय आहे, लोकल ट्रॅफिक आपल्याला सक्षम करावं लागेल. पार्किंगची जी व्यवस्था आहे, आता मेट्रो झाली, पार्किंगची व्यवस्था जी ती सक्षम केली पाहिजे. लोकांना एजी एक्सेस झाला पाहिजे की गाडी लावली, गेले मेट्रोमध्ये, परत आले. तर तशा प्रकारची अजून काही सोयी नाही आहे. त्यानंतर लोकल ट्रॅफिक जे म्हणतो ना आपण, की ज्या बस आहेत किंवा जे काय ट्रॅफिक आहे, ट्रान्सपोर्ट आहे, हा जर सक्षम झाला तर मला असं वाटतं की काही लोक प्रमाणामध्ये स्वतःची जी काही गाड्या आहेत लोकांच्या, त्याच्याऐवजी काही लोक ट्रान्सपोर्टचा सुद्धा वापर करतील. तो एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याकडे कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, युवकांना कामधंदा नाही आहे, क्राईम वाढलेला आहे. आणि ह्या क्राईम वगैरे वाढण्याचं कारणच आहे की ही भाजपची जी काही सत्तेधारी लोक आहेत, ही सगळी त्या क्राईमच्या त्या लोकांना पोसत असतात. गुन्हेगारी वाढलेली आहे, ह्या गुन्हेगारी कशी तरी कमी झाली पाहिजे, महिला सुरक्षितपणे फिरता आलं पाहिजे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आमचं टॅक्सचं खूप मोठं धोरण ह्या भागामध्ये आहे. आमच्याकडे काही लोकांची जी काही पुनर्वसनाची कामं अर्धवट राहिलेली आहेत ती करायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेला पूरग्रस्तांच्या संदर्भात मगाशी बोलताना अर्धवट राहिलं, आमचा जो काही सत्कार केला गेला किंवा काय केलं गेला, तर माझ्या जागेमध्ये तुम्हाला सांगतो काय की माझ्या म्हणजे आमच्या भैरट फॅमिलीच्या जागेमध्ये ERDL झाले, NCL झाले, लॉयलाज झाली, सेंट जोसेफ झाली, DSP ऑफिस झाले, SP ऑफिस झाले, चव्हाणनगर पोलीस झाली, SP साहेबांचा बंगला झाला आहे, गणेशखिंड पाण्याची टाकी आमच्या जागेमध्ये झाली, मॉडर्न शाळा झाली, मॉडर्न कॉलेज झाले, युनिव्हर्सिटीचा काय पार्ट झाला आहे, ॲग्रिकल्चरचा काय पार्ट झाला आहे, सिमला ऑफिस आमच्या जागेमध्ये झालं आहे. त्याचबरोबर आमची महानगरपालिका आमच्या जागेमध्ये झाले, पॉलिटेक्निक आमच्या जागेमध्ये झाले. त्यानंतर सोसायट्या म्हटलं तर आनंद, यशोदा, इंदिरा, विकास, प्रगती, शुभमंगल, सद्गुरू जंगली महाराज, अरुण, अजंटा, अशोक, दुर्गा, ह्या सगळ्या सोसायट्या ज्या आहेत, काय विकास, प्रगती, शुभमंगल, अशा सगळ्या सोसायट्या ज्या आहेत ह्या सगळ्या आमच्या बैरट फॅमिलीच्या जागेमध्ये झाल्या. छाबरे स्कूल आमच्या फॅमिलीच्या जागेमध्ये झाले.
त्याच्यानंतर दत्तवाडीच्या काही स्लम्स आहेत तिथे पुनर्वसनाची जी काही आमच्या जागेमध्ये झालं आहे. म्हणजे हे सगळं जर पाहिलं तर बैरट फॅमिलीचं खूप मोठं योगदान आहे ह्या सगळ्या लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये. हा एक त्याच्यातला खूप मोठा भाग आमच्या फॅमिलीचा झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी ट्रॅफिकचा मुद्दा काढलात. जो आपला पुणे विद्यापीठाचा जो परिसर आहे तिथला जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो कित्येक वर्षापासून तसंच प्रलंबित आहे. नाही, हे पाहता कसं बघता या सगळ्याकडे? नाही, हे पाहता आम्ही काय केलं, मागच्या वेळेला मी आमचे ॲडिशनल कमिशनर साहेब आहेत त्यांना घेऊन मी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन युनिव्हर्सिटीच्या त्या भागामध्ये जाऊन त्याचा सर्वे पण केला होता. त्यावेळेला ते फ्लायओव्हर होते तिथे. अगदी. आम्ही काय केलं की युनिव्हर्सिटीमध्ये फिरायला जाणारी लोकं आहेत, टेकडीवर फिरायला जाणारी लोकं आहेत, त्या कोपऱ्यावर एक स्वामी विवेकानंद शाळा आहे, तिथे मुलांना जाता येत नाही. रोड क्रॉस, ज्येष्ठ नागरिकांना रोड क्रॉस करता येत नाही. ह्याच्यामध्ये मग तो अंडरग्राऊंड म्हणजे भुयारी मार्ग असला पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही पत्र कमिशनरांना दिलं होतं, अजितदादांना दिलं होतं की पालकमंत्री ह्या नात्याने इथे जर अशी सोय झाली तर बऱ्यापैकी जी काही पायी चालणारी लोकं आहेत ही इकडनं जातील, ती सोय होईल, त्याच्याने ॲक्सिडेंट होणार नाहीत, सुरक्षता वाढेल त्याच्यामध्ये. असं सगळं आम्ही त्याच्यामध्ये केलं होतं. दुर्दैवानं काय झालं की त्याच्या ज्या वेळेला सर्वे वगैरे केला तर त्यावेळेला तो फ्लायओव्हरवरतून असल्यामुळे ती अंडरग्राऊंड खोदाई होऊ शकत नाही अशा प्रकारचा अभिप्राय महानगरपालिकेकडनं आला. पण आता पुन्हा नव्यानं हे सगळे फ्लायओव्हर काढल्यानंतर पुन्हा आम्ही त्याचं एक पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारचा फ्लायओव्हर हे अंडरग्राऊंड जर रोड केला तर बऱ्यापैकी ट्रॅफिकलासुद्धा आळा बसेल आणि ती स्पेस जी मिळेल, बाजूची जी स्पेस मिळेल, त्यांना आम्ही त्या जागा पण दाखवल्या कुठे त्याचं पॉईंट्स असले पाहिजेत असं सगळं दाखवलं होतं त्याच्यामध्ये. ट्रॅफिक फक्त युनिव्हर्सिटीमध्ये नाही, ट्रॅफिकची समस्या अख्ख्या पुणे शहरामध्ये आहे. तर त्यातल्या त्यात माझं कर्तव्य काय आहे की मी जर आमदार झालो तर मी पहिल्यांदा त्याच्यावर 1 वर्षाच्या आतमध्ये अख्खी टीम त्याचा फौजफाटा तयार करून पहिल्यांदा ट्रॅफिकची समस्या पहिल्यांदा मी दूर करेन. लोकांना जो वेळ आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, आज पोल्युशन एवढं वाढलेलं आहे, ह्या सगळ्या संदर्भात जर विचार केला तर कुठं आहे आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भात वगैरे हे सगळं जर करायचं असेल तर हे पोल्युशनच्या माध्यमातून, ट्रॅफिकच्या माध्यमातून जे काही पोल्युशन वाढतं आहे हे सगळं रोखलंच पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही सोयीसुविधा आहेत ते बऱ्याचदा त्यांना मिळत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाहीत. त्याच्यासाठी काहीतरी एक धोरण ठरवलं पाहिजे की त्यांना पण त्यांचे अधिकार जे आहेत त्या अधिकारांच्या माध्यमातून त्यांचं ते सगळं मिळालं पाहिजे. काही आमच्या महिला मंडळी आहेत, बचत गट आहेत, काही बचत गट ॲक्टिव्ह आहेत, काही बचत गट ॲक्टिव्ह नाही आहेत. का तर त्यांना कुठला तरी एक नेता त्यांना अजून मिळाला नाही की त्यांना घरबसल्या काम देईल, बचत गट चांगले ॲक्टिव्ह करतील, बचत गटांना जो काही फायनान्स लागतो तो कुठून तरी आपल्या माध्यमातून प्रोव्हाइड करून त्यांना उभं करता येईल. अशा प्रकारची जी आमदारांची खरं तर कामं आहेत ही त्यांच्याकडनं झाली नाहीत आणि तशा प्रकारचे ते विचार पण त्यांच्या मनामध्ये येत नाहीत. ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत ह्या त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने त्या झाल्या नाहीत. तुम्ही सगळ्यांनी मग अशी कामं सांगितली. खरं तर बैरट फॅमिली म्हणजे शिवाजीनगर शिल्पकार म्हणावं लागेल आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही श्रावणबाळाचं काम करता असं म्हणणं तरी वावगं ठरणार नाही. पण ज्यावेळेस पुण्याच्या विकासाचा मुद्दा आपण बघतो, पुणे एवढं डेव्हलप होत आहे, मग शिवाजीनगर नेमकं कुठं आहे आता पुण्याच्या कॅनव्हासमध्ये? काय काय झालंय आणि काय काय होणं बाकी आहे? खूप काय होणं बाकी आहे आणि काय झालं आहे म्हटलं तर काहीच झालं नाही, फक्त तक्रारीच आहेत. तक्रारीचं छत्रपती शिवाजीनगर नगर म्हणता येईल अशा प्रकारे ह्यांनी हेट करून ठेवलेलं आहे. काय काय होणं बाकी आहे आता ह्याच्यामध्ये? तुमचं विजन काय असू शकतं? मी सांगितलं ना तुम्हाला, ट्रॅफिकच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, कचऱ्याचं मी तुम्हाला सांगतो की आपल्या पुणे शहरामधला कचरा कशा प्रकारे वर्गीकरण झालं पाहिजे, त्याचं कशा प्रकारे तो जिरला पाहिजे. तर ह्यासाठी आमच्याच एक फॅमिलीची जागा आम्ही महानगरपालिकेला देऊ केली की माझ्या प्रभागामधला कचरा जो आहे तो कचरा प्रभागामध्येच उचलून प्रभागाच्याच ठिकाणं तो तिथे जावा आणि त्याचा बायोगॅस प्लांट उभा करावा. त्या पद्धतीने आम्ही त्याचं
निवेदन दिलं, त्याचं रिझर्वेशन आपण टाकून ठेवलं त्याच्यामध्ये, आणि वॉर्डातला कचरा हा वॉर्डातच जिरवावा आणि त्याच्यातून लाईट निर्मिती व्हावी, गॅस निर्मिती व्हावी, अशा प्रकारचं पण आम्ही त्याच्यामध्ये प्रपोजल ठेवलेले. आणि ते आता कदाचित मी ह्या 23 तारखेला आमदार पण होईल आणि पुढच्या वर्षी आपणच या तो प्लांट उभा राहिलेला असेल हे दाखवायला. येस, नक्कीच. तुम्ही आमदार व्हाल, आमच्या खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही सांगितलंच की तुमचा जो इतिहास आहे, म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून तुम्ही तुमची पाटील हे घराणं तुमचं जे आहे, या मतदारसंघाचा जर विचार केला तर सगळ्या शैक्षणिक संस्था म्हणजे युनिव्हर्सिटी असेल, सिम्बॉसिस असेल, COP कॉलेज असेल, या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या कॉलेजेस सगळ्या या मतदारसंघामध्ये आहेत. शिक्षण हक्क कायद्याविषयी तुम्ही काहीतरी करताय काम, ते नेमकं काय काम आहे? ह्याच्यामध्ये काय झालं की शिक्षणाच्या संदर्भात RT कायदा जो आला, ज्याच्यामध्ये 25% जागा ज्या आहेत ह्या रिझर्व ठेवायच्या, की जे आर्थिक इकॉनॉमिकल जे काही त्याच्यासाठी ते ठेवायच्या. तर अशा सगळ्या संदर्भात हा आल्यानंतर आमच्या इथे विखे पाटील शाळा आहे, त्याच्यातले काही पालक माझ्याकडे आले. आणि त्याच्यातले काही पालक आल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला आमचं अलॉटमेंट झाली आमच्या मुलाची, पण तिथे गेल्यानंतर शाळा काय आम्हाला ॲडमिशन देत नाही. म्हटलं अलॉटमेंट लेटर पाहिल्यानंतर तर सगळं खरं होतं त्यांचं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं शाळेत जाऊयात आपण. तर तिथे शाळेत गेल्यानंतर तिथे अशोक विखे पाटील त्यांचे त्या शाळेचे जे डायरेक्टर आहेत त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं साहेब हे ह्यांना तुम्ही अलर्ट झाल्यानंतरसुद्धा काय ॲडमिशन देत नाही? ते म्हणले नाही आम्हाला स्टे आहे कोर्टाचा, आम्ही काही देणार नाही. तर म्हटलं कुठला स्टे आहे, आम्हाला जर कळालं तर बरं होईल. तर त्यांनी दाखवली नाही. नंतर म्हटलं मला कॉपी बघायचीच आहे ती. तर त्यांनी एक कॉपी मला दाखवली. तर ती जी कॉपी होती ना, तो जो का स्टे म्हणत होते तो स्टे नव्हताच खरं. तो अहमदनगरच्या ज्युरिडिक्शनसाठी होता आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेचं कुठेही नाव नव्हतं, पुण्याच्या शाळेचं. तर त्यांना दाखवल्यानंतर ते म्हटले नाही असं नाही आहे, तसं नाही आहे. नंतर ते म्हणाले की नाही आम्हाला शासनाकडनं त्याचे पैसे येत नाहीत. मग आम्ही त्यांना काय केलं की शासनाकडनं जर पैसे येत नसतील म्हणून तुम्ही आम्हाला ॲडमिशन देणार नसेल तर मी माझ्याकडनं काही पत्रकारांना घेऊन त्यांच्यासमोर तो चेक देऊ केला त्यांना, आमच्या 40 मुलांना ॲडमिशन द्या, रिएम्बर्समेंट तुम्ही नंतर करा मला, हे पण त्यांना ॲडमिशन द्या. त्याच्यावर ते चिडले आणि म्हणाले अरे माझे वडील खासदार, भाऊ मंत्री, एवढ्या वेळेला खासदार, तेवढ्या वेळेला आमदार, तुमचं सगळं उद्ध्वस्त करून टाकेन म्हटले राजकीय करिअर. तर म्हटलं माझ्याही अंगात पाटलाचं रक्त आहे, मी पण काही सोडणार नाही म्हटलं तुम्हाला, मला हे ॲडमिशन पाहिजेच, मला काही करून. आणि विशेषतः काय होतं, विखे पाटील त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते. मी एकमेव माणूस असा आहे की आमच्याच काँग्रेसच्या माणसाच्या विरोधात मी बोललो होते, लढलो, म्हणजे मी घाबरलो नाही तिथे, मी माझ्या लोकांसाठी न्याय मागितला. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही अण्णा हजारेंकडे गेलो, निवेदन दिलं, बरंच काय गोष्टी आम्ही त्यासाठी केल्या, आंदोलन केलं. त्यांच्या शाळेसमोर आमची सगळी लहान मुलं घेऊन आम्ही त्यांची आंदोलन सगळं केलं. हे सगळं केल्यानंतर म्हटलं आता हे काहीतरीसुद्धा न्याय देत नाहीत आपल्याला. मग आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये मी काही पालकांच्या वतीने अपेअर झालो, तिथे थर्ड पार्टी इंटरव्हेन झालो. आणि तिथे इंटरव्हेन झाल्यानंतर तिथे त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचं खरं आहे, आता हे आपलं उडणार आहे. तर 2-3 तारखा झाल्या, मी तिथे खूप पैसे घालवले, वकील दिले. 2-3 तारखा झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, आम्ही म्हणत होतो की हे तुमच्याकडे ज्युरिडिक्शनच नाही, तुमच्याकडे केस चालूच शकत नाही. तर मग त्यांचं लक्षात आलं, ज्यावेळेला कोर्ट ऑर्डर करणार त्या दिवशी यांनी काय केलं, आदल्या दिवशी त्यांनी केस विड्रॉ करून घेतली आणि हायकोर्टमध्ये गेले. मग आता इकडचं मॅटर संपलं, म्हटलं आता काय करायचं. मग आम्ही हायकोर्टमध्ये परत गेलो, तिथं इंटरव्हेन झालो. तिथे पुन्हा आम्ही खर्च केला, तिथं मोठे वकील दिले आम्ही या सगळ्या पालकांच्या वतीने, त्याचा संपूर्ण खर्च मीच केला. आणि तिथे हिअरिंग झाली आणि कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला. आणि तो आमच्या बाजूने निकाल दिल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला. आज माझ्या भागामध्ये कित्येक मुलं अशी आहेत की माझ्यामुळे त्यांची ॲडमिशन सक्सेस झाली. त्याचा एक मला खूप मोठा आनंद होतो, कारण की मी इतकं भांडलो त्यांच्यावर आणि न्याय मिळवून दिला.
तर त्या शिक्षणाच्या संदर्भात केलं आहे मी ते सगळं. आता माझ्या भागामध्ये ज्यावेळेला मी इंग्लिश मिडियम सुरू केली, तर ती सुरू झाल्यानंतर पण आम्हाला मान्यता मिळाली, आम्ही सुरू पण केली. पण महानगरपालिकेकडनं शिक्षक पण मिळेना, टीचर्सच मिळेना. पण त्यांनी त्यांच्याकडे जो पाठपुरावा केल्यानंतर मी त्यांना पहिल्यांदाच झाला असेल कदाचित हे महानगरपालिकेमध्ये शिक्षण मंडळामध्ये, त्यांनी मला अंडरटेकिंग दिलं की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने अपॉइंट करा टीचर्स. मी जवळजवळ 6 ते 8 महिने जोपर्यंत महानगरपालिकेकडनं टीचर्स येत नाही, शाळा तर आमची सुरू झाली, ॲडमिशन तर आम्ही घेतल्या, तर 6 ते 8 महिने मी त्या टीचर जे अपॉइंट केले त्यांचा पगार मी देत होतो. असं ते उलटंच होतं. म्हणजे महानगरपालिका शाळा सुरू करून सुद्धा शिक्षक देत नव्हते. पण ती केली मी, सक्सेस केली, शाळा सक्सेस केली. आमच्या भागामध्ये सावित्रीबाई फुले सभागृह, त्याचा वरचा मजला मी बांधून घेतला. ओपन जिम्स केल्या. त्याचबरोबर आमच्या पोलीस लाईनच्या पाण्याचा प्रश्न होता, तो मी माझ्याच खर्चानं तो सगळा पूर्ण केला. आमच्याकडे महिला टॉयलेट्स जे आहेत, तर त्या महिला टॉयलेटच्या संदर्भात आमच्याकडे काय फोटोग्राफ्स आहेत त्याचे, की केलेली टॉयलेट्स तुम्ही एकदा कधीतरी जाऊन शूट करा. की महानगरपालिकेचं टॉयलेट म्हटल्यानंतर ते रफ प्लास्टर, ती जाळीची खिडकी, ते कुठल्या तरी टाईल फुटलेल्या, नळ तो प्लास्टिकचा, अशा सगळ्या संदर्भातली ही आजपर्यंत पाहिलेली टॉयलेट. आम्ही आमचा एक आर्किटेक्ट अपॉइंट करून त्याचं वेगळं डिझाईन करून स्मार्ट सिटीला शोभेल असं, किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये जशी टॉयलेट्स असतात तशा प्रकारची मी टॉयलेट्स तिथे केली. त्यानंतर आमचे कमिशनर होते कुणाल कुमार साहेब, ते माझं ते टॉयलेट बघायला आले खास, आणि अशा प्रकारचं टॉयलेट आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये काय झालं, महानगरपालिका जो खर्च करत होते त्या टॉयलेटच्या पाठीमागे, समजा लाख, 2 लाख, 5 लाख करत असेल, 7 लाख करत असेल, ते ह्याच्यामध्ये 7-8 लाख रुपये मी माझे टाकून आम्ही ते टॉयलेट्स चांगले केले. म्हणजे महानगरपालिका समजा 250 रुपयाचं ते युनिरल पॉट देत असेल, तर मी तो 47,000 रुपयाचा लावला होता. म्हणजे अशा प्रकारचे फरक ज्यावेळेला ते ग्रेनाईट लावले मी, सगळं केलं. त्याच्यामुळे काय होतं, स्वच्छता राहते. आणि त्या स्वच्छतेच्या त्याला सोलर लाईट असेल, सोलर ते सगळं असेल, हे सोलर सिस्टम पण सुद्धा मी त्याच्यावर केलेली होती. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर टॉयलेट झाली ती माझ्या भागामध्ये. त्याचा एक आनंद मिळतो की जे केलं ना ते मी मनापासून केलं, आजपर्यंत चांगलं केलं. भाजपची सत्ता 2014 पासून महाराष्ट्रात आहे, राज्यात आहे, देशामध्ये आहे. या मतदारसंघाचा जर विचार केला तर 14 पासून भाजपची सत्ता मतदारसंघामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मेट्रोचा प्रश्न. मेट्रो जी 2021 मध्ये पूर्ण होणार होती, 2024 अद्याप उजाडलं तरी त्याचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये मतदारसंघामध्ये किंवा पुण्यामध्ये म्हणलं तरी. एकंदरीत काय वाटतं विद्यमान आमदार? खरं तर मेट्रोचा जो प्रस्ताव होता तो आमचा काँग्रेसचाच होता. आमचे माजी खासदार सुरेशभाई कलमाडी यांचं ते विजन होतं. त्यांनी तो प्रस्ताव त्या काळामध्ये आणला होता आणि ह्याच BJPच्या लोकांनी त्याला विरोध केला होता त्यावेळेला. आणि त्यानंतर त्यांनीच आता पुन्हा तो प्रोजेक्ट हायजॅक करायच्या प्रयत्नातून तो केला आणि आम्ही पण उद्घाटन केलं मग त्याचं. म्हणजे हा प्रकल्प मेट्रोचा जो आहे तो काँग्रेसचाच ठराव आहे, तो काँग्रेसचंच ते सगळं आहे. मग आम्ही पण ते घाईगडबडीने म्हणजे काही उद्घाटन करायला येणार होते, तर आम्ही आमच्या काँग्रेसच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या माध्यमातून आम्ही तो इथे आम्ही उद्घाटन केलं. करायलाच हवं होतं, कारण की ह्यांना कायमची सोय आहे. श्रेय घ्यायचा जो काही त्यांचा प्रयत्न असतो नेहमी, तो आम्ही हाणून पाडला त्यावेळेला. त्यांनी केला, पण त्याच्या आदल्या दिवशी आम्ही केलं ओपनिंग त्याचं. ज्यावेळेस आम्ही मतदारसंघात फिरत होतो लोकांची अशी इच्छा होती किंवा लोकांचं असं म्हणणं होतं की मतदारसंघामध्ये सिटी बसची कमतरता आहे. विद्यमान आमदारांचं लक्ष नाही याकडं, काय कसं बघताय सगळे? हो, त्या बसची अवस्था अशी आहे ना, सिटी बसच्या, त्या कशा बस केल्या पाहिजे, त्याचं डिझाईन कसलं असलं पाहिजे, केवढी असली पाहिजे, छोटी असली का मोठी असली पाहिजे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याचा बारकाईने कोण विचारच करत नाही. मी तुम्हाला सांगू का, एक उदाहरण तुम्हाला फक्त देतो. बस जी आहे ना, बसची आमच्या महानगरपालिकेमध्ये अशी अवस्था, PMPLची अशी अवस्था झालेली आहे, ती बस सगळ्या बाजूने वाजते हो. तुम्ही ती असं चालली ना की मागे वाजते, पुढे वाजते, त्या आतमध्ये वाजते, धडधड वाजते, काचा धडधड करतात, सगळ्या करतात. हे सगळं वाजणाऱ्या गोष्टी, न वाजणाऱ्या गोष्टी त्या वाजतात. आणि जो वाजणारा गोष्ट आहे ना, ते हॉर्न, तो कुठल्याच बसचं वाजत नाही. तुम्ही बघा, तुम्ही प्रयत्न करा, एकाही बसचं हॉर्न वाजत नाही. म्हणजे अशी त्यांना
ते ह्यांच्या डोक्यात काय येत नाही मला तेच समजत नाही. आता हॉर्नचं प्रदूषण होतं समजा, ठीक आहे, तो वापरला नाही पाहिजे, पण इमर्जन्सीला तो तुमच्याकडे अवेलेबल तर असला पाहिजे. ती बस चारही बाजूने वाजते, पण जो वाजणारा प्रकार आहे हॉर्न, तो काय आजपर्यंत तुम्हाला बघा पुणे शहरामध्ये कुठेतरी बघून कुठल्या बसचा हॉर्न वाजतो आहे का तो बघा. त्या बस, त्यांचा स्टार्टर रिपेअर नसतो, त्या तासोनतास त्या बस चालू ठेवतात, डिझेल जळतं, प्रदूषण होतं. कुठल्याही बस फिट नाही आहेत बघा, कुठलीही बस फिट नाही. आणि माझा सरळ आरोप आहे की त्या वर्कशॉपमध्ये ही कामच होत नाही, कामच होत नाहीत. हे बाहेरून काहीतरी करतात, त्यांना फक्त मटेरियल पर्चेसिंगमध्येच इंटरेस्ट आहे, बाकी काही नाही. आम्ही ज्यावेळेस मतदारसंघात फिरत होतो, न्यूजमध्ये पण चर्चा होती की आमदार साहेब म्हणत होते की 100 कोटींचा निधी आणलाय मतदारसंघामध्ये. नेमका कुठे आहे तो निधी? आणि आमदार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की 2021 पर्यंत मेट्रोचं जे काम आहे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ते पूर्ण करणार. नेमकी त्याची सध्या परिस्थिती काय आहे? आणि नेमका तुम्ही 100 कोटींचं जो स्टेटमेंट केलं होतं, विकास झालाय मतदारसंघामध्ये, नेमका विकास किती झालाय मतदारसंघात? नाही, पहिल्यांदा तुम्हाला एक सांगतो की त्यांनी 100 कोटी रुपये निधी आणला असं म्हणतात. तर मला तुम्ही दाखवा की 100 कोटी जर निधी आणला असेल, तो कशासाठी वापरला, कुठं वापरला, काय आहे, कुठं गेले 100 कोटी रुपये, कुणाच्या खिशात गेले, खरंच आणला होता का तो निधी, का काय चाललं आहे तुमचं? अहो, तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या 100 कोटीच्या संदर्भात बनाव केलेला आहे त्यांनी. हे जे म्हणतात की आम्ही कामं केली, निधी वापरला, काही नाही. ते शौचालय बघा, आमच्या भागातली बघा, मुळा रोडची बघा, कस्तुरबा इंदिरा वसाहतीमधली बघा, आमच्या काही पाटील इस्टेटमधली बघा. अहो, दरवाजे नाहीत, भांडी फुटलेली आहेत, आम्ही तक्रार करून करून दमतो ते. हे आता ही सगळी जी लोकं आहेत, हे काय करतात, एक दरवाजा बदलला तर तिथे 4 फ्लेक्स लावतात की ह्याचं काम आमदारांनी केलं. अहो, ही कामं त्यांची आहेत का? ही कामं प्रशासनानं, नगरसेवकानं केली पाहिजेत. ह्या शिवाजीनगरमध्ये 12चे 12 नगरसेवक भाजपचे आहेत. हे मला सांगा, ह्या लोकांनी काय केलं? मी जर आमदारांचा हा 100 कोटीचा निधी आहे ना, त्याच्यावर मी आरोप करतो की हा बनाव आहे सगळा. कोटी जर 100 कोटी आणली असेल तरीसुद्धा अशीच, म्हणजे तरीसुद्धा तुमचे जी काही मूलभूत गरजा आहेत त्याची अशी व्यवस्था झालेली आहे, त्याच्या बाहेर तुम्ही फ्लेक्स लावले पण कामं नाही झाली. तुम्ही आजही कामं तिथे जाऊन शूट करा, बघा काय परिस्थिती आहे त्यांची. आणि त्यांनी दुसरं जे सांगितलेलं आहे की त्या 21पर्यंत त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की शिवाजीनगर ते हिंजवडी आम्ही मेट्रो पुरी करू. त्याच्यानंतर आता पुन्हा स्टेटमेंट केलं की ह्या जानेवारी 24पर्यंत आम्ही हा रूट चालू करू. अहो, कसं शक्य आहे? अजून काही पिलर उभे व्हायचे राहिलेत, अजून बरंचसं काम राहिलं आहे. हे इलेक्शनपुरतं म्हणतात की आम्ही जानेवारीमध्ये करू, आणि त्यांचं पूर्वीचं स्टेटमेंट गेलं कुठे की ते 21पर्यंत हिंजवडीपर्यंत ती करणार म्हणून. तुम्ही आत्ताची परिस्थिती बघा काय आहे ती. हे खोटं बोलतात हो, खोटं बोलतात. हे फक्त इलेक्शनचा फंडा आहे यांचा हा. इलेक्शनला कुठल्या तरी पद्धतीने मी खूप काम केलं, मी काहीतरी केलं. अहो, मी तुम्हाला एक सांगतो की ह्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांच्या सर्वेमध्ये ज्यावेळेला ते मायनसमध्ये आले ना, तर मी तर असं म्हणेल की त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना जे एका भाषणासाठी पुरस्कार दिला ना राष्ट्रपतींच्या हातानं, ते भाषण शोधतोय आम्ही, अजून आम्हाला मिळेल ना कुठल्या भाषणासाठी त्यांना पुरस्कार दिला आहे. काय बोलतात ते, काय काय असं त्यांनी काय त्याच्यामध्ये केलं? अहो, तो सापडतच नाही आम्हाला कुठल्या भाषणासाठी राष्ट्रपतीच्या हातानं पुरस्कार दिला आहे ते. हे फक्त आहे ना त्यांना पब्लिकमध्ये प्रमोट करण्यासाठी अशा गोष्टी त्यांच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. कुठलं भाषण आणि कुठलं काय? आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये सगळीकडे हे केलं, काय मिळतच नाही कुठलं भाषण. नाहीतर त्यांनी तरी त्या ह्याच्यावर टाकावं व्हॉट्सअपवर की हे मी केलेलं भाषण आहे म्हणून आणि ह्याचा पुरस्कार मला मिळाला आहे म्हणून. त्यांनी टाकावं. खोटं आहे सगळं हे. त्यावेळेस तुम्ही मेट्रो सांगत होता, मेट्रोचा विकास झाला नाही. मग मेट्रोचं जे वाढतंय, कालावधी वाढतो, त्यामुळे मतदारसंघात ट्रॅफिक वाढते. आणि जे स्मार्ट सिटीचं जे दाखवलं होतं, म्हणजे G20ची परिषद झाली पुण्यामध्ये, तो विकास शिवाजीनगरमध्ये दिसतो का? म्हणजे झाडं अक्षरशः ठेवली होती, नंतर ती परत गायब झाली थोड्या दिवसानंतर. नाही, नाही. आता तुम्ही बघा, त्या सगळ्या मीटिंग ज्या झाल्या त्याच्यावर करोडो रुपये खर्च केले. त्याबरोबर स्मार्ट सिटीचं जे आहे की 100 अशा सिटीज करणार की त्या स्मार्ट असतील. त्याच्यामध्ये आमचं पुणे एक निवडलेलं होतं. तुम्ही सगळीकडे बघा, रस्ते बारीक केले, फुटपाथ मोठे केले. त्यानंतर आता आपलं हे जे काही हे झालं G20चं जे झालं, परिषद जी झाली, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आता मला शेतीतलं ज्ञान आहे की कुठली झाडं लावल्यानंतर काय होतं हे सगळं ज्ञान आहे मला. तर त्यांनी जी झाडं लावली ना, ती फुलांची झाडं वगैरे,
ही परिषद संपल्यानंतर 4 दिवसानं परत ती झाडं उपटली की दुसरीकडे कुठेतरी लावायची म्हणून. असं नसतं साहेब, ते तसं ते होत नाही. अशा प्रकारे आम्ही त्या ठेकेदाराला विचारलं होतं. तो म्हटलं नाही नाही, आम्हाला वरतून सांगितले आता ही काढायची आणि तिकडं लावायची, ती काढायची नाही. सगळं बनाव केला हो त्यांनी. म्हणजे अक्षरशः करोडो रुपयाची लूट केली त्यांनी, करोडो रुपयाची. अहो एका झाडा म्हणजे जे नर्सरीमध्ये 15 रुपयाला प्लांट मिळतं ना, ह्याचे त्यांनी 85 रुपये लावले एका रोपाचे. म्हणजे इतका फरक. अहो नुसती लूट आहे हो ही. काय हां, नुसती मतदारसंघामध्ये लूट आहे त्यांनी. आणि त्यांनी काय करा माहिती आहे का, माझं तर आव्हान आहे एक दिवशी, आमदारांनी आहे ना माझ्यासमोर डिबेटला बसावं आणि तुमच्यासारख्यांनी आम्हाला दोघांनाही प्रश्न उत्तरे करावी की विकास किती झालाय, काय कामं झाले, आम्हाला दोघांनाही प्रश्न करावे. माझं पण काही असेल मलाही सांगा की मी कुठं चुकतोय किंवा ते कुठं चुकतात. आम्हाला प्रश्न करा ना, मला ते आवडेल. लोकांसमोर जाताना आमच्या दोघांचं विजन काय हे तुम्ही ऑन रेकॉर्ड आणलं तर मला अजून आवडेल. आता तुम्हाला महाविकास आघाडीला जर मतदारसंघाविषयी आपण थोडंसं बोलूया. महाविकास आघाडीकडून तुम्ही उमेदवार आहात मतदारसंघामध्ये, काँग्रेसचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात असं म्हणलं चालेल. पण ज्यावेळेस मित्र पक्षांची थोडंसं जुळून घ्यायचं असेल तर कसं या सगळ्याकडे बघतात, कसं जुळवून घेता मित्र पक्षांची? महाविकास आघाडीमध्ये सगळं अलबेल आहेत. आमचे जे काही नेते मंडळी आहेत सगळे एक विचाराचे आहेत. आणि आम्ही कुठलाही निर्णय असेल काय असेल, आम्ही ह्या अलायन्स जे आमच्याबरोबर आहे त्यांच्यापासूनच करतो. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलेही वादविवाद नाही आहेत. एकमतानं सगळं आमचे निर्णय होतात. चांगला आहे. पुण्यासाठी शिवाजीनगर किती महत्त्वाचं आहे? खूप महत्त्वाचं. ऐतिहासिक प्रभाग आहे ना, मतदारसंघ आहे ना. मी तुम्हाला सांगितलं आता ह्या मतदारसंघात काय काय येतं. अशा गोष्टी कुणाकडेच नाही आहेत. आता मतदारसंघात असं निवडणुकीचं वारं वाहत आहे, हे राजकीय कुस्ती म्हणले तरी चालेल. तुम्ही सांगितलं की मगाशी आपण पाटील घराण्यात नेता, कुस्तीचा डाव तुम्हाला नक्कीच माहिती असेल मला वाटतंय. तर या विरोधकाला, म्हणजे या तुमचा जो विरोधक आहे याला कसा कुठले डाव टाकणार आणि कसं पराभूत करणार, कसं काय तुमचं असेल? पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी स्पोर्ट्समन आहे. मी शाळेत असताना म्हणजे आय वॉज चॅम्पियन. म्हणजे खूप फिट होतो मी. म्हणजे मला आता माझा खरं तर हेवा वाटतो की इतका स्टॅमिना होता मला. मी फुटबॉल खेळायचो आणि स्टेट लेवलला खेळलो मी. आणि तालमीचं म्हणाल तर आमच्याकडे व्यायामाला खूप महत्त्व होतं पूर्वी. आम्ही सगळी मित्रमंडळी आमच्या इकडची जी वैदूवाडी म्हणून जी आहे तिथे तालीम जी आहे त्याच्यामध्ये आम्ही तालीम करायला जायचो त्यावेळेला. म्हणजे खरं तर आम्हाला ती खूप लोक पाडायची मारायची सगळी, पण आम्हाला ती हौस होती. आम्ही ती त्या पद्धतीने केली पण. आणि व्यायामाची सुरुवातीला आवड होती. त्यानंतर मग कामामुळे किंवा ह्या व्याप वाढल्यामुळे तर थोडंसं शरीर लाडवलं गेलं. आणि त्या लाडलेल्या शरीरामुळे मग हे सगळं होत गेलं, सगळं राहून गेलं सगळं. असं कुठला डाव टाकणार आहात? धोबी पछाड. ठीक आहे. मला वाटतं या सगळ्या चर्चाला आपण कुठेतरी इकडे पूर्ण विराम देऊयात. सर, खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून मी आपला खूप खूप आभारी आहे सर. धन्यवाद. थँक्यू.